नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. आजचा एपिसोड आहे भागवत कथा पुराण भाग 13. या भागामध्ये आपण काय बघणार आहोत हे आपण जाणून घेऊ. यक्षांकडून ध्रुवाचा भाऊ उत्तम याचा वध होतो आणि त्यामुळे चिडून ध्रुव यक्षनगरीत जाऊन लढाईला सुरुवात करतो. काहीही केल्या ध्रुव इतका चिडलेला असतो की तो युद्ध मागे घ्यायला तयार होत नाही. हे बघितल्यानंतर स्वयंभू मनू स्वतः तिथे येऊन त्याची समजूत घालतात आणि तो युद्ध परत घेतो. ध्रुवाला मग त्यानंतर विष्णू लोकाची प्राप्ती होते. त्यानंतर ध्रुव वंशाचं वर्णन आलेलं आहे आणि मग पृथ्वीराजाचं वर्णन, त्याची कारकीर्द, त्याची कीर्ती याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आणि बरंच काही. प्रथम मंगलाचरण म्हणून मी एपिसोड 13 सुरुवात करत आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवादिहननं कुंती तनूजामनम्. एतद् भागवतं पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 13 चतुर्थ स्कंद भाग 2. चतुर्थ स्कंदाचा विषय आहे विसर्ग, म्हणजे मानव निर्मित सृष्टी. ध्रुवाने प्रजापती शिशुभाराची कन्या ब्रह्मी हिच्याशी विवाह केला. आपण बघितलं मागच्या एपिसोड मध्ये ध्रुव वरदान घेऊन आपल्या राज्यात परत आला. त्याचं राजांनी आणि सगळ्यांनीच प्रचंड स्वागत केलं. त्यानंतर मग तो मोठा झाल्यानंतर राजानं ध्रुवाच्या हाती राज्यकारभार सोपवला आणि तो अरण्यामध्ये निघून गेला. ध्रुवानी मग प्रजापती शिशुभाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. त्याची दुसरी पत्नी ही वायुकन्या हिला होती. ध्रुवाचा भाऊ जो उत्तम, त्याचा विवाह झालेला नव्हता. तो एकदा शिकार करताना जेव्हा यक्षां गेलेला होता तेव्हा हिमालय पर्वतावर यक्षानं त्याच्याशी युद्ध सुरू केलं आणि त्या युद्धामध्ये उत्तम मरण पावला. ते ऐकल्यानंतर ध्रुवाला अतिशय राग आला. आपल्या लहान भावाचा यक्षांनी वध केलाय हे कळल्यानंतर
त्याला अतिशय क्रोध आला आणि ह्याचा आपण सूड उगवायचाच म्हणून तो निश्चयपूर्वक यक्ष नगरीमध्ये गेला आणि तिथे त्यानं प्रचंड मोठं युद्ध सुरू केलं. यक्षांनी त्याच्या पुढे हात टेकले तरी पण त्याचा संताप काही कमी होईना. त्यानं युद्ध चालूच ठेवलं. ते बघितल्यानंतर सगळेजण भयभीत झाले. तेव्हा स्वयंभू मनु साक्षात तिथे आले आणि त्यांनी ध्रुवाची समजूत घातली आणि मग ध्रुवानं युद्ध माघारी घेतलं. त्यानंतर मग ध्रुवानं बरेच वर्ष राज्य केल्यानंतर त्यानं आपला राज्यकारभार त्याचा पुत्र उत्कल याच्या हाती सोपवला आणि ध्रुव मनामध्ये निघून गेला. त्याला त्याच्या त्या वरदान मिळाल्याप्रमाणे ध्रुव लोकाची प्राप्ती तर त्याला झालेलीच होती. वैयक्तिक दृष्ट्या त्यानं मोक्ष प्राप्त केला. आता ध्रुवानं त्याच्या पुत्राला म्हणजे उत्कलला जरी राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली तरी उत्कलनं राज्य स्वीकारण्याचं नाकारलं. त्यामुळे त्याचा लहान भाऊ वत्सर याला राजा करण्यात आलं. आता त्यानंतर एकंदर ती वंश परंपरा थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. वंश ध्रुव, मग त्याचा मुलगा वत्सर, मग त्यानंतर व्युष्ट, उन्मक आणि मग अंगराजापर्यंत ही वंश परंपरा येऊन थांबते. अंगराजानं सुनीताशी लग्न केलं. ही सुनीता यमराजाची कन्या होती आणि तिने क्रूरकर्मा वेन याला जन्म दिला. क्रूरकर्मा वेन याच्या अत्यंत दुष्ट कपटी अशा त्या विचित्र स्वभावामुळे अंगराजा अत्यंत खिन्न झाला आणि ते सगळं बघून तो राज्यकारभाराची जबाबदारी त्यानं सोडून दिली आणि तो वनामध्ये निघून गेला. इकडे वेननं आपला अमर्याद असा राज्यकारभार सुरू केला. स्वतःच्या इच्छेने तो कुणालाही दंड देत असे आणि स्वतःच्या मनाला येईल तसं अत्यंत क्रूरपणे तो प्रजेशी वागत असे. शेवटी प्रजेनी ऋषी मुनींना विनंती केली की आपण काहीतरी वेनला समजवा, नाहीतर मग आमचं या राज्यात अतिशय कठीण अवस्था झालेली आहे. ऋषी मुनींनी त्याला समजावून सांगण्याचा, त्याला उपदेश करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला, परंतु वेननं त्यांचा उपदेश सुद्धा धुडकावून लावला. हे बघितल्यानंतर लोकांचे अतिशय हाल होतील, लोक कल्याणासाठी म्हणून ऋषी मुनी त्याच्यावर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी वेनला शाप दिला आणि वेन मृत्युमुखी पडला. आता वेन मृत्युमुखी पडला, पण त्याचा वंशज काही पुढे राज्यकारभार घ्यायला झालेला नव्हता. त्यामुळे ऋषी मुनींनी वेनच्या उजव्या हाताचं मंथन केलं आणि त्यापासून साक्षात भगवंतांचा अंशावतार निर्माण झाला, तो म्हणजे पृथुराजा. पृथुराजा जेव्हा त्यानं राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली तेव्हा पृथ्वी अन्नहीन झालेली होती आणि प्रजा अन्न मिळत नसल्यामुळे अत्यंत दुःखी कष्टी झालेली होती. त्यांनी आपली सगळी व्यथा पृथुराजाच्या कानावर घातली. ते ऐकून पृथुराजाने असा निश्चय केला की पृथ्वी आपल्याला मुद्दामून अन्नधान्य देत नाहीये. तिने सगळ्या वनस्पती आणि अन्नधान्य आपल्या पोटामध्ये लपवून ठेवलेला आहे असा त्याचा निश्चय झाला आणि पृथ्वीला याची शिक्षा करण्यासाठी त्यानं धनुष्यबाण उचललं. त्यामुळे
अत्यंत घाबरून जाऊन पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ती सैरावैरा धावू लागली. शेवटी जेव्हा पृथू राजा तिच्या समोर आला तेव्हा ती काकुळतीनं त्याला समजावून सांगू लागली की हे राजन, खरं तर तुम्ही माझं पालन पोषण व्यवस्थित करायला हवं. मी पृथ्वी आहे, माझ्या अधिष्ठानावर हे जगत जगतामधील लोक, वनस्पती, झाड सगळे जण माझ्या आधारामुळे जिवंत आहेत. परंतु तरी सुद्धा या जगतामध्ये बर का अनेक दुष्ट आणि पापी लोकांची संख्या ही वाढू लागल्यामुळे ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्याच्या सगळं अन्नधान्य ते स्वतःसाठी ठेवून घेतात. त्याशिवाय ते माझं संरक्षण करत नाहीत, नासधूस करतात. मनाला येईल तशी माझी संपत्ती ते ओरबाडून घेतात. म्हणून केवळ नाईलाजानं मी सगळ्या वनस्पती आणि अन्नधान्य हे माझ्या पोटात लपवलेलं आहे. त्याला बरीच वर्ष झालेली आहेत, ते शुष्क झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा हे राजन, मी तुझ्या मदतीसाठी तयार आहे. तू अत्यंत कर्तव्य दक्ष राजा आहेस. मला खात्री आहे तू माझी आणि प्रजेची अगदी व्यवस्थित काळजी घेशील. म्हणून मी तुला यावर एक उपाय सांगते. तू असं कर, एक वासरू आण, एक दोहन पात्र घेऊन ये आणि दोहन करणारा, म्हणजे ती गायीच्या रूपात होती त्यामुळे दोहन करणारा म्हणजे तिचं दूध काढू शकणारा, दोहन करणारा असा व्यक्ती तू घेऊन ये. मग मी सगळ्यांना दूध रूपानं हे अन्नधान्य देईन. मग त्याप्रमाणे सगळ्यांनी भिन्न भिन्न अन्न हे दुधाच्या रूपामध्ये पृथ्वीकडून दोहन करून घेतलं. पृथ्वीला आपली कन्या म्हणून स्वीकारलं आणि तिच्या रक्षणाची, तिच्या संवर्धनाची, तिच्या काळजीची देखभाल करण्याची सगळी जबाबदारी पृथ्वीनं मनापासून घेतली. पृथू हा अत्यंत कर्तव्य दक्ष, सद्गुणी असा राजा होता. प्रजेच्या हिताची त्याला मनापासून कळकळ होती आणि प्रजेच्या हितासाठी त्याने अनेक गोष्टी त्यानं केल्या. अनेक गावं, नगरी त्यानं वसवली. पृथूनं प्रजेला एकदा उपदेश केला. त्याचं तात्पर्य किंवा सारांश असा सांगता येईल. राजा प्रजेला म्हणाला, माझं कर्तव्य आहे की मी माझ्या प्रजेची अगदी व्यवस्थितपणे निर्लोभी मनानं काळजी घेणं ही माझी प्रथम जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणेच मी वागायचा प्रयत्न करतो. राजानं प्रजेचं रक्षण करायला हवं आणि त्यासाठी प्रजेसाठी आणि राजासाठी नियम आणि कायदे करणं हे आवश्यक आहे. त्यानं 4 कायदे सांगितले की प्रजेला रोजगार देणं, प्रजेला रोजगार देणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्याशिवाय सर्व लोक नियमांमध्ये राहून त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे. त्याशिवाय गुन्हेगारांना शिक्षा करणं हे राजाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यानं प्रजा सुखी ठेवण्यासाठी आणि राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी नियम, कायदे, कानून बनवले आणि जी लोक पापकर्म करतील, जी लोक नियमांप्रमाणे, कायद्यांप्रमाणे व्यवस्थित वागणार नाहीत, प्रजेला लुबाडतील, असहाय्य प्रजेला त्यांची संपत्ती ते हिरावून घेतील, अशा दुष्ट पापी लोकांना, गुन्हेगारांना शिक्षा करणं
हे राजाचं कर्तव्य आहे, या दृष्टीनं त्यानं अनेक नियम आणि कायदे कानून बनवले. आपण सगळ्यांनी बर का, त्यानं प्रजेला असं सांगितलं की मी आणि तुम्ही सर्वांनी परमेश्वराला स्मरून आपापल्या कर्मांनी, सत्कर्मांनी भगवंतांची पूजा करणं हे अपेक्षित आहे. राजाप्रमाणेच प्रजेनं सुद्धा आपापली कर्तव्य चोखपणे करणं हे कायदेशीर आणि बंधनकारक आहे. अशा प्रकारे पृथूनं ही शहरी नागरी व्यवस्था निर्माण केली आणि प्रजेचं सुद्धा नियम आणि कायदे कानूनच्या चौकटीमध्ये व्यवस्थित त्यानं रक्षण केलं. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनत कुमार तिकडे आले तेव्हा सनत कुमारांनी सुद्धा पृथुराजाला उपदेश केला. तेव्हा तो ऐकून पृथुराजा धन्य झाला आणि सद्गतीत होऊन तो त्यांना म्हणाला, आपण तर साक्षात देव स्वरूप आहात. आपण आज मला ज्ञान भक्तीचं ज्ञान प्राप्त करून दिलं, त्यामुळे मी कृतज्ञ आहे आणि मी तुम्हाला प्रणाम करतो. माझी घर संपत्ती, माझे राज्य मी माझ्या परीनं अत्यंत निर्लोभी वृत्तीनं चालवत आहे, ते मी आपल्या चरणी समर्पित करतो. अशा प्रकारे अत्यंत विनम्रतेनं त्यांनी त्या ऋषी मुनींचं स्वागत केलं आणि त्यांचा उपदेश त्यानं ग्रहण केला. पृथूने एकदा ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये 100 अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली. म्हणजे त्यांनी निश्चय केला की मी आता 100 अश्वमेध यज्ञ करीन बर का. इंद्राला ते ऐकून अजिबात सहन झालं नाही. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते आणि केवळ एकच 100वा यज्ञ हा संपन्न व्हायचा बाकी होता. इंद्राला विनाकारण अशी भीती वाटू लागली की जर का हा त्याचा यज्ञ पूर्ण झाला तर माझं राज्य हे डगमगीत होऊ शकेल. या संकटाने, या चिंतेने इंद्र अतिशय घाबरला आणि त्यानं तो यज्ञ हाणून पाडण्याचं ठरवलं. त्यानं यज्ञाचा घोडा त्यानं पळवला आणि आकाश मार्गानं तो त्या घोड्यावरून चालू लागला. महर्षी अत्रींनी हे बघितलं आणि त्यांना दिसलं की पृथूंचा पुत्र पाठलाग करत जात आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की इंद्रानं तो घोडा पळवलेला आहे, त्याला पकड आणि त्याला शिक्षा कर. पृथूचा पुत्र त्याच्या मागे मागे गेला, पण तेवढ्यात बर का, तेवढ्यात इंद्रानं आपला राजवेश उतरला आणि त्यानं दाढी मिशा असा महर्षींसारखा त्यानं आपला पोशाख केला. ते बघितल्यानंतर पृथूचा जो मुलगा होता तो गोंधळून गेला. हा काही इंद्र राजा दिसत नाही म्हणून तो परत मागे आला. परंतु तेव्हा परत अत्रि मुनींनी त्यांना सांगितलं की तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, त्याचा पाठलाग कर, जा. तेव्हा परत पृथूचा पुत्र त्याचा पाठलाग करण्यासाठी म्हणून गेला. तेव्हा इंद्रानं तो घोडा आणि आपला वेश तिथेच टाकून दिला आणि तो पळून गेला. घोडा तिथेच टाकून दिल्यामुळे पृथूच्या मुलानं तो घोडा आपल्या यज्ञासाठी म्हणून परत आणला. हे सगळं ऐकल्यानंतर पृथू राजाला अतिशय संताप आला आणि त्यानं इंद्राला ठार मारण्याचा निश्चय केला. ते जेव्हा ब्रह्मदेवांच्या कानी आलं
तेव्हा ते आले आणि पृथ्वीराजाची त्यांनी समजूत घातली की अरे तो एक संतापानं क्रोधानं वेडा झालाय, म्हणून तू असं वागायचं का? माझं ऐकशील तर तू या 99 यज्ञ तुझे जे झालेले आहेत त्याच्यावरच तू संतुष्ट राहा. मी तुला असं सांगेन की 100वा यज्ञ तू आता पूर्ण करू नकोस. तुझी कीर्ती उलट या 99 यज्ञ केल्यामुळे ही अजूनच वाढेल. लोक तुझी कौतुक करतील, तुझी वाहवा करतील. पृथ्वीराजानं ब्रह्मदेवांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांनी इंद्रासमोर माघार घेतली. 100वा यज्ञ त्यानं सिद्धीला नेला नाही. त्याचं ते दानशूर वागणं बघून, निर्लेप निर्लोभी वागणं बघून साक्षात भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पृथ्वीराजाला आपलं दर्शन दिलं. ते म्हणाले, तुला जो काही वर हवाय तो वर माझ्याकडून तू मागून घे. तेव्हा पृथ्वीराजानं विचारपूर्वक त्यांच्याकडे एक वर मागितला. ते म्हणाले की मोक्ष प्राप्ती मी तुमच्याकडनं मागू शकतो, परंतु मोक्ष प्राप्तीमध्ये मला तुमच्या कथा ऐकण्याचा आनंद मिळणार नाही. नाही का? मोक्ष म्हणजे काय? जन्म मरणाचा फेरा त्याचं चक्र संपत थांबत म्हणजे तो मोक्ष. जर मला परत जन्मच मिळाला नाही तर मला तुमच्या कथा ऐकण्याच्या, तुमचं कीर्तन, तुमचं मनन चिंतन करण्याचा मला संधी मिळणार नाही. म्हणून मला ते मोक्षपद नको. बर का? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे सुद्धा म्हणतात, न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा. आम्हाला तो मोक्ष सुद्धा नको. त्यापेक्षा भगवंता आमचं आयुष्य तुझं स्मरण करण्यात, तुझं चिंतन करण्यात जे जाईल त्याच्यात आम्हाला जास्त आनंद आहे. पृथ्वीने पुढे म्हटलं की मला 10,000 कान आपण मला द्यावे. बर का? काय म्हणाला पृथ्वी? त्यानं भगवंतांना सांगितलं की आपण मला 10,000 कान द्यावेत. तर 10,000 कान का बरं मागितले? त्याचं कारण सांगताना पृथ्वीराजा असं म्हणतो की त्यामुळे माझ्या 2च कानांनी मला तुमच्या कथा श्रवण करावे लागतात. त्यापेक्षा जर तुम्ही मला जास्त कान दिले तर सर्वत्र मला तुमचंच भजन कीर्तन ऐकायला येईल. अशा प्रकारे एकीकडे आपली सगळी कर्तव्य अत्यंत निष्काम वृत्तीनं करणारा पृथ्वीराजा, कार्यक्षम असा पृथ्वीराजा, आणि त्याच बरोबरीनं ती सगळी कर्म परमेश्वर चरणी निष्काम मनाने समर्पित करणारा भक्ती रसमय असा हा पृथ्वीराजा. मग त्यानंतर अनेक वर्ष राज्यकारभार केल्यानंतर तो पत्नी बरोबर तपोवनामध्ये गेला आणि त्यांनी देहत्याग केला. पृथ्वीच्या वंश परंपरेमध्ये प्राचीन बर्ही नावाचा राजा झाला. बर का? प्राचीन बर्ही असा नावाचा राजा झाला आणि ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे प्राचीन बर्हीने शतद्रुती हिच्याशी विवाह केला. सागर कन्या शतद्रुती हिच्याशी प्राचीन बर्हीने विवाह केला. प्रचेता नावाचे 10 पुत्र त्यांना झाले. सगळ्या पुत्रांची एकच नाव प्रचेता हे त्यानं ठेवलेलं होतं. सर्वच्या सर्वजण
धर्मज्ञ होते, गुणसंपन्न होते आणि एकच नाव 10 जणांना दिलेलं होतं. पित्याने त्यांना राज्यकारभार करण्याची आणि वंश पुढे नेण्याची आज्ञा केली. तेव्हा सर्वांनी त्यांच्या पित्याच्या आज्ञेचा मान राखला आणि ते सर्वजण पश्चिमेला तपस्या करण्यासाठी निघाले. प्रजा निर्मिती करण्यापूर्वी आणि राज्यकारभार हातामध्ये घेण्यापूर्वी त्यांनी ध्यानधारणा आणि तपस्या करण्याचं निश्चित केलेलं होतं. त्याप्रमाणे ते 10च्या 10 जण पश्चिमेला समुद्राच्या दिशेने ते निघाले. नारायण सरोवरापाशी ते येऊन थांबले. तिकडे साक्षात भगवान शंकरांचं त्यांना दर्शन झालं. भगवान शंकरांनी त्यांना ध्यानाचा विधी समजावून सांगितला. त्याचबरोबर आता त्यांना योगादेश नावाचं स्तोत्र भगवान शंकरांनी प्रचेतांना समजावून सांगितलं आणि सांगितलं की या स्तोत्र पठणामुळे पूर्वी प्रजेची उत्पत्ती राजांनी केलेली होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा योगादेश हे स्तोत्र पठण अवश्य करावं. साक्षात भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं, ध्यान विधी सांगितला, योगादेश स्तोत्र सांगितला आणि नंतर भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तुमची तपस्या व्यवस्थित झालेली आहे. आता तुम्ही राज्यामध्ये परत जा आणि सुखपूर्वक राज्य हातामध्ये घ्या. भगवंतांची आज्ञा त्यांनी मान्य केली आणि 10च्या 10 जण आपल्या राज्याकडे निघाले. परंतु त्यांचा पिता बर का जेव्हा 10,000 वर्षांची तपस्या करून 10च्या 10 प्रचेता आपल्या राज्याकडे परत निघाले, तेव्हा त्यांचा पिता प्राचीन बरी हा तपस्या करण्यासाठी मनामध्ये निघून गेलेला होता. राज्याची काळजी घेणारा असा कोणीही तिकडे नव्हता. चहूबाजूंनी वृक्षांनी पृथ्वीला जणू आच्छादून टाकलेलं होतं. ते दृश्य बघितल्यानंतर प्रचेतांना अतिशय राग आला आणि त्यांनी सगळ्या त्या वृक्षांची वृक्ष छाटण्याची त्यांनी मनीषा मनामध्ये धरली आणि त्याप्रमाणे ते वृक्ष कापू लागले. तेव्हा जंगलचा राजा चंद्रदेव तिथे प्रगट झाला आणि तो म्हणाला, तुम्ही वृक्षांची नासधूस तुम्ही करू नका. त्यांची एक कन्या आहे, मारिशा नावाची कन्या आहे, वृक्षांची कन्या, तिच्याशी तुम्ही विवाह करा. आणि विवाह संपन्न झाला आणि मग प्रचेता या 10 जणांनी व्यवस्थित राज्यकारभार त्यांनी केला. त्यानंतर त्यांना वैराग्य आलं आणि ते वनामध्ये निघाले. महर्षी नारदांच्या कृपेने प्रचेतांना मोक्ष प्राप्ती झाली. आपण या भागामध्ये पृथ्वीराजाचा निष्काम कर्मयोग हा बघितला. भगवद्गीता अध्याय 3 19व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला असं सांगतात की ज्ञानी याप्रमाणे कसलीच अपेक्षा
ठेवत नसल्यामुळे तू सुद्धा अर्जुना, तू सुद्धा कर्मफळाच्या ठाई आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य करत जा. कारण आसक्ती सोडून कर्म करणाऱ्याला परमगती प्राप्त होते. भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोगाची महती भगवंतांनी अर्जुनाला इथे समजावून सांगितलेली आहे. काय म्हणतात ते? निष्काम कर्म म्हणजे काय? तर कोणतेही कर्म करताना त्यामध्ये आसक्ती न ठेवणं म्हणजे निष्काम कर्मयोग. कारण कर्म जर आपण सोडून द्यायचं म्हटलं तर ते सोडता येत नाही. अहो, साधं श्वासोश्वास घेणं, जिवंत राहणं हे सुद्धा कर्मच धरलं जातं. मग असं जर का आहे तर कर्म सोडून आपण जाणार तरी कुठे? त्यामुळे कर्म ज्या अर्थी करणं भाग आहे त्या अर्थी ते कर्म आता आपल्याला करणं भाग आहे. तर मग ते कसं करावं? तर त्यामधील आसक्ती याचा त्याग करणं अपेक्षित आहे. आत्मज्ञानीला आता स्वतःसाठी कोणताही स्वार्थ जरी राहत नसला तरी सुद्धा लोकांच्या कल्याणासाठी त्यानं निष्काम कर्म करणं हे क्रमप्राप्त आहे. आसक्ती नको म्हणजे नेमकं काय? कारण आपण कोणतेही कर्म करताना त्याबद्दल काही अंदाज बांधतो. त्यापासून मला काय मिळेल याचा आराखडा करतो आणि यामध्ये चुकीचं नाही. आसक्ती म्हणजे मला असंच हवं, मला एवढंच फळ हवं, मला आत्ताच हवं, मला असंच हवं, तसंच हवं. हा जो हव्यास आपल्यात सुरू होतो ती म्हणजे आसक्ती. नाहीतर कर्म करण्यापासून काही थोडस फळ आपल्याला मिळावं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. परंतु जेव्हा ही अपेक्षा मर्यादेबाहेर वाढू लागते आणि हव्यास, हट्ट, हाव अशी जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते तेव्हा त्याला आसक्तीपूर्ण कर्म असं म्हटलं जातं. हा जो हव्यास आहे, हा जो हट्टीपणा आहे, हा जो हावरेपणा आहे मनाचा, तो मनामध्ये आणता कामा नये असा त्याचा अर्थ होतो. या अर्थानं निष्काम कर्मयोग करणं भगवंतांना अपेक्षित आहे. या बाबतीत एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. सोनोपंत दांडेकर बर का. सोनोपंत दांडेकर जन्म 1896, मृत्यू 1968. ते संत साहित्याचे अभ्यासक होते, प्रचारक होते. ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करायला सुरुवात केली. त्यांना 12व्या वर्षी जोग महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांच्याकडनं त्यांनी संन्यास दीक्षा प्राप्त केली. ते कॉलेजमध्ये तत्वज्ञान हा विषय शिकवत असत आणि जेव्हा सुट्टी मिळे तेव्हा खेडोपाडी जाऊन ते कीर्तन प्रवचन करत असत. अत्यंत साधुतुल्य अशी त्यांची संन्यस्त वृत्ती होती. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद करून खेडोपाडी
ज्ञानेश्वरी त्यांनी पोचवली. जोग महाराजांनी वारकरी संस्था आळंदीमध्ये स्थापन केली. त्याची सगळी जबाबदारी सोनोपंत दांडेकरांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली. निवृत्तीनंतर त्यांनी नेवासे इथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथे ते गेले, त्या जागी गेले. तो खांब तिथे अजूनही टिकून राहिलेला होता, परंतु बाकी जागेची पडझड झालेली होती. त्यांनी तिथे मंदिर उभारलं आणि खांबाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी भव्य असं मंदिर तिथे उभारलं. ज्ञानेश्वरी अर्थासह सुशोभित आवृत्ती काढण्याच्या समितीचे ते अध्यक्ष होते. सार्थ ज्ञानेश्वरीचं प्रकाशन हे त्यांचं महत्वपूर्ण योगदान मानलं जातं. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना ग्रंथ रूपामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीसाठी लिहिलेली होती. सोनोपंत दांडेकरांचं हे अपूर्व असं योगदान आपल्याला लाभलं. पृथ्वीराजादी जी निष्काम कर्म मार्गाची परंपरा चालवली ती अगदी आस्थागायत सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्यामसुंदर पालीवाल बर का, श्यामसुंदर पालीवाल यांना आपल्या सरकारनं त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पद्मश्री प्रदान केली. श्यामसुंदर पालीवाल हे त्यांच्या पिपलानी खेड्यामध्ये झाडं लावतात. त्यांच्या स्वतःच्या मुलीचा मृत्यू 2006 मध्ये झाला. तिच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी ही वृक्षरोपणाची वृक्ष संवर्धनाची मोहीम त्यांनी चालू केली. त्यांच्या प्रयत्नामुळे मुलीच्या जन्मानंतर ग्रामपंचायत मुलीच्या नावानं काही इन्व्हेस्टमेंट ही त्याच्या मुलीच्या नावाने सुरू करते. मुलीला शिकवीन, तिचा बालविवाह करून देणार नाही असं मुलीच्या आई वडिलांना ग्रामपंचायतीमध्ये लिहून द्यावं लागतं. ही अशी मोठी चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे. ईशावास्योपनिषद जे शुक्ल यजुर्वेदामध्ये आलेलं आहे, त्यांनी सुद्धा निष्काम कर्म करण्याची महती गाऊन दाखवलेली आहे. मंत्र पहिल्यामध्ये ईशावास्य उपनिषद असं म्हणतं, या जगतामध्ये सर्व चल आणि अचल म्हणजे थोडक्यात पूर्णच्या पूर्ण जगत हे परमेश्वरी सत्तेनं आच्छादलेलं आहे. याचा अर्थ काय होतो तर आपण व्यक्ती घ्या, ब्रह्मांडातील अनेक वस्तू गोष्टी घ्या, या जड आहेत. त्यांना कार्यक्षम करण्यासाठी त्यांच्यामध्ये परमेश्वरी चैतन्य तत्व त्यामध्ये असणं हे महत्वाचं आहे. नाहीतर आपलं शरीर आणि मन हे जड आहे, निर्जीव आहे. ते कार्यक्षम होण्यासाठी त्यामध्ये आत्मतत्व असणं हे अत्यंत आवश्यक असतं.
जोपर्यंत आपल्यातील आत्मतत्व हे चैतन्य तत्व देत नाही तोपर्यंत आपलं शरीर कार्यक्षम होऊ शकत नाही. आणि म्हणून ईशावास्योपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की या जगतामध्ये जे जे काही आपल्याला दिसतं ते सगळंच्या सगळं परमेश्वरी चैतन्य तत्वानं व्यापलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्याच्या धनाशी अभिलाषा न करता बर का नेहमी प्रत्येक व्यक्तीनं त्यागपूर्वक उपभोग घेणं अपेक्षित आहे. तेन त्यक्तेन भुंजितः म्हणजे काय की मनुष्यानं जीवनामध्ये जो उपभोग घ्यायचा आहे तो त्यागपूर्वक उपभोग त्यानं घेणं अपेक्षित आहे. दोन विरुद्धार्थी शब्द इथे एकत्र जोडलेले आहेत. उपभोग तर घ्यायचाय पण तो कसा घ्यायचाय तर तो त्यागपूर्वक असा उपभोग घ्यायचा आहे. कारण परमेश्वर आपल्यासाठी म्हणून त्यानं जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपभोग आपण कृतज्ञतापूर्वक घ्यायचा आहे. कारण जे जे काही आहे धन संपत्ती वैभव हे सगळं त्याच्या सत्तेने आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याला स्मरण करून प्रथम त्याला ते अर्पण करून मग त्याचा आपण प्रसाद म्हणून उपभोग घ्यायचा आहे. सर्व वैभव हे खरं म्हटलं तर त्याचं आहे. कारण का अर्थातच कण आणि कण परमेश्वरानं व्यापलेला असल्यामुळे सर्व वैभव हे त्याचं प्रथम त्याच्या सत्तेचं आहे. आणि ज्या अर्थी हे सगळं त्याचं आहे त्या अर्थी त्यानं जेवढं मला कृपापूर्वक दिलेलं आहे त्या वैभवाचा त्याचं स्मरण करून अत्यंत कृतज्ञतेनं मला त्याचा उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे ईशावास्य उपनिषद आपल्याला असं सांगतं की तेन त्यक्तेन भुंजितः परमेश्वराचं स्मरण करून आपल्याला जे धनवैभव प्राप्त झालेला आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक आपण स्वीकार करून मगच समाजाचं ऋण मान्य करून ज्याचं त्याला त्याचा वाटा देऊन मगच आपण आपलं वैभव भोगायचं हवे. दुसऱ्याच्या धनाची आशा नको असं अगदी स्वच्छ शब्दात यामध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे. म्हणजे काय की आपण मनावर संयम ठेवणं अपेक्षित आहे. हाव आणि आसक्ती ठेवून चालणार नाही. कारण एकदा आपल्या वासना आपल्या कामना या अनियंत्रित व्हायला लागल्या की मग आपल्याला जे मिळालेलं आहे त्यावर आपलं समाधान राहत नाही. दुसऱ्याला लुबाडण्याची वृत्ती मनामध्ये यायला लागते. ते न करता आपण आपल्या वृत्तींवर आपल्या वासनांवर अगदी निश्चयपूर्वक संयम ठेवणं अपेक्षित आहे. तर अशा या निष्काम वृत्तीनं आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न ठेवता आपल्याला जे मिळालंय ते सुद्धा परमेश्वर कृपेनं आपल्याला मिळालेलं आहे याचं भान ठेवून सदैव कृतज्ञता वृत्तीनं
समाजाप्रती आपण काही देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या वृत्तीनं आपण त्यांना प्रथम देऊन मगच आपल्या वैभवाचा आपण उपभोग घेणं आवश्यक आहे, असं आपल्याला भगवद्गीता उपनिषद ही आपल्याला सांगत असतात. भागवत कथा पुराण एपिसोड 13 चतुर्थ स्कंद याचा एपिसोड 13 हा भाग मी इथे थांबवते. हा भाग मी इथे थांबवत असले तरी पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. या एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला मी नम्र विनंती करते की अमृताचे डोही या माझ्या चॅनलला कृपया तुम्ही लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया, जय जय राम, राम कृष्ण हरि हरि, जय जय राम, राम कृष्ण हरि हरि, राजा राम कृष्ण हरि, राजा राम कृष्ण हरि हरि, जय जय राम, राम कृष्ण हरि हरि. नमस्कार.